उपराजधानी नागपूरमधून ही बातमी आहे। नागपुरातून बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवली। आमदार प्रवीण दटके यांनी हा गंभीर आरोप केलाय। नागपुरात हिंसाचार हा नियोजित कट आहे असं सुद्धा प्रवीण दटके यांनी म्हटलंय। ज्यांनी दंगल घडवली त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सुद्धा मागणी आता या दरम्यान करण्यात आली आहे। आमदार प्रवीण दटके यांनी मात्र आता गंभीर असे आरोप केले आहेत। नागपुरातील हिंसाचार हा नियोजित कट असल्याचं प्रवीण दटके यांनी सांगितलं। पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना, जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण शांत राहावं आणि जे लोक बाहेरून, हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं, जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजींना केली आहे, राज्यमंत्री माननीय पंकज भोयरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे। नागपूरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। नागपुरात बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवली असं आमदार प्रवीण दटके यांनी आता गंभीर आरोप केलेत। हा पूर्वनियोजित कट आहे असंही या दरम्यान गंभीर आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केलाय। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। उपराजधानी नागपूरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय। नागपुरात दंगल घडण्याचा प्रकार समोर आला, मात्र नागपुरात बाहेरून आलेल्या लोकांनीच ही दंगल घडवली। हा पूर्वनियोजित कट आहे असं सुद्धा यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे। सर्वांना शांत राहण्याचं आवाहन माध्यमांच्या माध्यमातून करण्यात आलं। नागपूर हिंसाचार प्रकरणात आता प्रवीण दटके स्थानिक आमदार आहेत, त्यांनी या संदर्भात आता प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्यांनी दंगल घडवली त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सुद्धा मागणी यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी केलेली आहे। उपराजधानी नागपूरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ घडलेली आहे। नागपुरात रात्री हिंसाचार घडलेला आहे, तर आज तणावपूर्ण शांतता आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। काल रात्री नागपुरात हिंसाचार घडला, त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली आणि आजची दृश्य आपण पाहतोय। आज तणावपूर्ण शांतता आहे। काल रात्री या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुद्धा झाली। यावरती आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। आमदार प्रवीण दटके यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। हिंसाचार झाला, हिंसाचारानंतर तब्बल 50हून अधिक जणांना यावेळी ताब्यात घेण्यात आलेला आहे। हिंसाचार प्रकरणी आज तणावपूर्ण शांतता उपराजधानी नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। त्या ठिकाणी रात्री 9 वाजताची दृश्य आहेत उपराजधानी नागपूरमध्ये, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आहे। आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केले। पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा दटकेंचा आरोप आहे। नागरिक 2 तास पोलिसांना फोन करत होते असंही यावेळी दटकेंनी म्हटलं। आता आमदार प्रवीण दटके यांनी थेट पोलिसांवरतीच गंभीर आरोप केलेले आहेत। कल संजय सिंह नाम के एक पिया है, उनको यहाँ के नागरिकों ने 2-2 घंटे पहले फोन लगाए, 10 बजे से फोन लगाए। ये घटना 12, 1, 1:30 बजे हुई। फिर रात में ये जो मकान आपको सामने दिख रहा है, वो सौरभ से मैंने सीपी की कॉन्फ्रेंस पर बात कराई। उसके बाद आधे घंटे में पुलिस आई, तब तक ये सब खत्म हो गया था। तो ये वेल प्लान घटना थी। मैं माननीय मुख्यमंत्री जी से भी अभी बात करूंगा। मैं नागपुर अभी पलटे आया हूँ। माननीय पालक मंत्री विशेष विमान से अभी 9 बजे पहुँच रहे हैं। जिन्होंने ये घटना की उनके सारे फोटो इनके DVR में सब है। ये सारे हम पुलिस को देंगे, सारे के सारे। हिंसाचारानंतर तब्बल 50हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले। नागपुरात आज तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। काल रात्री हिंसाचार घडला, या संदर्भात मात्र पोलिसांवरती थेट गंभीर आरोप करण्यात आले। वारंवार नागरिकांच्या माध्यमातून पोलिसांना संपर्क करण्यात येत होता, मात्र घटनास्थळी पोलीस उशिरा दाखल झाल्याची प्रतिक्रिया आता देण्यात आली।